मला वाटतं की हा ट्रायपॉड दिसत असणार आहे बरं का. ट्रायपॉड जो आहे ना तो दिसत असणार आहे कारण कॅमेरा खाली आहे तो, है ना. पावसात चालता चालता, पावसात छत्री घेऊन चालता चालता ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे. अजून काही नीट बस जमलेलं नाहीये, पण आता जरा जमलंय असं वाटतंय बरं का. आता सेल्फी कॅमेऱ्यावर करतो आहे सेल्फी कॅमेऱ्यावर करतोय आणि असा प्रयत्न करतोय ना की पाऊस पण नाही लागला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की काठी पण नाही दिसली पाहिजे, पण मी असा चालताना मात्र दिसलो पाहिजे. तर असा प्रयत्न करतो आहे. इंटरेस्टिंग वाटतंय बरं का मला, हे इंटरेस्टिंग वाटतंय. फक्त काय झालंय, मी आतापर्यंत माईक लावलेला नाहीये, है ना. माईक लावलेला नाहीये, तर त्यामुळे माझा आवाज कितपत रेकॉर्ड होतोय याच्याबद्दल मला शंका आहे, है ना. पण माईक लावलेलं नाही आणि पावसाचा आवाज खूप आहे, तर पावसाचा आवाज माझ्या छत्रीवर पण पडतो आहे तो, तर त्यामुळे माझा आवाज किती रेकॉर्ड होतोय मला काही कळत नाहीये. हा थांबा जरा, मी आता काय करतो, इथे 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 हे बघितलं का, हे असं हे आहे. हा तर मी आता जरा इथे बसून माईक लावून बघतोय जमतं त्या ते, हा ना. माईक लावून बघतो. पावसात छत्री घेऊन चालता चालता ब्लॉगिंग करणं ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे याच्यामध्ये ना, समजा माझा असा हात दिसला किंवा छत्री दिसली तर त्याच्यात काय म्हणजे असं कमीपणा मानण्याचं कारण नाही बरं का. पाऊस आहे शेवटी, है ना. पाऊस आहेत ना, त्यामुळे छत्री दिसणारच, दांडाही दिसणार आणि वरचं टप पण दिसणार छत्रीचं, हे साहजिक आहे. मी ते जरा वर करण्याचा प्रयत्न करतो, पण पण हा दांडा दिसणार आधनमधनं, है ना. दांडा दिसणार, तो त्याला काय पर्याय नाही आहे तो. पण हो, पण हे जमतंय बरं का. त्या छोटा फ्लेक्झिबल ट्रायपॉड होता ना, त्याच्यापेक्षा हे जमतंय. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की या पावसामध्ये पावसाचा आवाज येतोय. मी माझा ॲमेझॉन बेसिक्सचा वायरलेस माईक गुड वर्क. छत्री असलेला असा ट्रायपॉड पाहिजे होता किंवा ट्रायपॉड पाहिजे होता ना छत्री मिळते. ए काय सांगताय, कॅमेराला छत्री मिळते. हो हे बघा ना, हे बघा ना, हे हा जो ट्रायपॉडचा आहे स्टिक आहे, यालाच वर छत्री करायची असतंय का ते. हो का. कनेक्ट करायची म्हणजे तुम्हाला कॅमेरा असा पण धरता येईल. हो, कारण काय आहे मध्ये होल्डर मिळतो बरं का, छत्रीला इथे लावून तुम्ही असं लावू शकता. हो का, मिळतो ना अमेझॉन वर मिळतो. शोधतो आता जाऊन ते. मोबाईल होल्डर म्हणून असे वेगवेगळे टाईप्स मोबाईल होल्डर असं, त्याला कसंही फ्लेक्झिबल असतो तो. हो का. असं याला लावला तुम्ही, हा तुम्ही इकडे असं अरे बघतो छत्री बघा, म्हणजे हो, कारण लांब कॅमेरा धरता हा लांब धरता येईल ते. कारण काय की शेवटी बघा ना, कॅमेरा आणि छत्री याचा फार जवळचा संबंध आहे ना तो. तर स्टुडिओ मध्ये छत्री लागते आणि ऑब्व्हियसली कॅमेरा म्हणजे आउटडोअर मॅक्झिमम काम होतं ते, त्यामुळे असणार ते. मला माहिती नाही, आता शोधतो जाऊन, अमेझॉन वर शोधतो नक्की असणार.
हा, ही जी आयडिया सांगितली की डायरेक्ट ह्याला अशी छत्री असलेलं आहे है ना, ती एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते होल्डर जे आहे ती पण चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला डिस्टन्स मिळणार नाही. डिस्टन्स नाही मिळणार, डिस्टन्स मिळणं महत्वाचं आहे ते. ते मिळालं की मग तुम्हाला हो. कॅमेरा आणि आणि या वयामध्ये ना चेहरा फार जवळनं विचित्र दिसतो, असा सुरकुत्या बिरकुत्या आहे त्याच्यापेक्षा म्हातारं. म्हातारा दिसत ते. हा, हा महत्वाचा मुद्दा आहे बरं का. फार कॅमेरा फार जवळ असेल ना आहे त्याच्यापेक्षा म्हातारं दिसत. हो, आहे मी आता 70 वर्षाचा, पण मी दिसेन फार जवळ. कॅमेरा फार जवळ धरला तर मी दिसेल 140 वर्षाचा. 140 वर्षाचा नाही, 90 वर्षाचा आहे ना. तर हे हे जमतंय. बघा, दोघांनी सांगितलं की अशी एक सेल्फी स्टिक मिळते की जिला वर छत्री आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे अशी एक काय कॅमेरा होल्डर नावाचे असे होल्डर मिळतात की जे कुठेही लावू शकतो. दोन गोष्टी कळलेल्या आहेत. त्यांना मी सांगितलेलं आहे की मी आता जाऊन अमेझॉनवर हे शोधतो आहे ना. आता त्यामुळे या दोन गोष्टींचा प्रश्न मिटला बरं. हा, आणि ती दुसरी जी साधी गोष्ट आहे ना, की ते जे प्लास्टिकचं पाऊच आहे माझ्याकडे, तर ते वॉटरप्रूफ आहे म्हणतात है ना. ते वॉटरप्रूफ आहे, त्याच्यामध्ये कॅमेरा ठेवून आपण व्हिडिओ करू शकतो. मी केलेलं नाहीये, फोटो काढलाय पण व्हिडिओ नाही केला बरं का. सिंहगडावर मी फोटो काढलेला आहे पण व्हिडिओ नाही केलेला. तर तो व्हिडिओ पण करून बघायला हरकत नाही तो, है ना. पण तर त्यामुळे काय, ऊन असू दे नाहीतर पाऊस, वारा असू दे नाहीतर वादळ, है ना, आपलं ब्लॉगिंग चालू राहिलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे वगैरे. आपलं ठरलेलं आहे की मी युट्यूबनी पछाडलेलो आहे, तर त्यामुळे व्हिडिओ करणं काही करून चालू राहायला पाहिजे. हो की नाही? येस, हो. आता आता या दोन गोष्टी खूप महत्वाच्या झाल्या. कन्स्ट्रक्शन साईट, कॉर्पोरेशनच्या या कचऱ्याच्या गाडीवर फार भारी भारी गोष्टी सांगतात बरं का. त्या 100 कोटी म्हणून काय करायचं, फक्त कचरा इथून तिकडे घेऊन जायचा. गाव माझं खुशीत
आता थोडा वेळ जरा इकडचं दृश्य दाखवावं. एवढ्या पावसात कुठे निघाला? गावाला? मग जीप बस वगैरे चालू आहेत का कारने जाणार आहे? चालू आहे. तुमच्या इकडे पाऊस नाही आहे ना? नाही आहे ना. बरं आहे. चला सुखाचा उद्या प्रवास. हॅपी जर्नी. पावसामध्ये गावाला वगैरे जाण्यापेक्षा ब्लॉगिंग करणं चांगलं आहे ना. ते सगळ्यांना विचारू. काय एवढ्या पावसात कुठे? अरे बापरे, कामाला सुट्टी नाही आहे? हो 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 हो. पाऊस पडला म्हणून ऑफिसला सुट्टी नसते. कामावर जायला लागतं पाऊस पडला तरी. दुकानदारांचं चांगलं आहे बरं का. हा 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 हा. गणपतीची तयारी, गणपतीची आरास. अरे काय झकास गोष्टी आहेत. हा 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 हा. अरे काय झकास आहे राव हे. केवढ्याला असतं असं हार? हे हार केवढ्याला असतात? 100, 150, 200. हो. बापरे, सुंदर आहे ते. सुंदर. हे काय मेड इन चायना का? अरे काय सांगता, तुम्ही फक्त इंडियन ठेवता आणि इंडियामध्ये असं तयार करतात आता? अरे वा, अरे वा, अरे वा, अरे वा. झकास झकास. फारच भारी आहे ते. हे बघा, सध्या सगळीकडे ही अशा काट्या असतात बरं का, सगळीकडे. एकंदरीत मला पावसामध्ये हे असं ब्लॉग करायला मजा येते बरं का. पावसामध्ये असं ब्लॉग करायला मजा येते. वा, फारच छान. मी रस्ता क्रॉस करतो हळू 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 हळू. जोरात येत आहेत राव मोटरसायकलवाले. Oh, thank you.
किती घाणेरडा फुटपाथ आहे बघितलं ना, किती घाणेरडा तो. हा नेहमी असा अतिशय घाणेरडा असतो फुल. याच्यावरची ही जी झाडाची कुजलेली झाडं आणि पानं आणि फांद्या अशा ज्या पडलेल्या असतात ना, त्या कधीही आवरत नाही, कधीही घेऊन जात नाही. आणि त्यामुळे आणखीन तिथे घाण जमा होते. तर काही म्हणा, मी पहिल्यांदाची सुरुवात ट्राय केला ना, सुरुवातीला टेकडीवरून उतरताना तो जो फ्लेक्झिबल ट्रायपॉड वापरत होतो ना, फ्लेक्झिबल ट्रायपॉड फारच फालतू आहे बरं का. तो अगदी फालतू आहे का की तो जो चांगला फ्लेक्झिबल ट्रायपॉड असता ना, तो जरा बरं झालं असतं, पण तो फारच फालतू ट्रायपॉड आहे. त्याच्यावर काहीच, सगळं फिरतं, मोबाईल पण फिरतो. तो फार काही असा टाईट तिथे गुंडाळून ठेवता येत नाही. नाहीतर मी छत्रीच्या दांड्याला तो गुंडाळलेला होता. छत्रीच्या दांड्याला तो दांडा एकदम बारीक, त्यामुळे तो फार घट्ट झाला नाही हे मी समजू शकतो, पण तो धरून ठेवावा लागत होता. त्यामुळे छत्री करता त्याचा उपयोग नाही हे नक्की. बघा काही परत बरं का, हे बघा, हे बघा, कित्येक महिने झालं असं इथंच पडलेलं आहे. कित्येक महिने. पण काय आहे, बाकीची माणसं अशी रस्त्यावरनं चालतात, मला रस्त्यावरनं चालायला आवडत नाही बाबा. मी नेहमी फुटपाथ वरनं चालतो, है ना. त्यामुळे फुटपाथ स्वच्छ असणं माझ्याकरता फार महत्वाचं आहे. आता ह्या गाड्या टाटाची किती मॉडेल आहेत. अरे आज गाड्या वॉशिंगला नाही, उद्या येतील, उद्या येतील, उद्या, हो ना, उद्या येतील. मातोबाच्या टेकडीवरून येताना हे आला माझ्या घराचा कोपरा. आणि हे बघा, एक रिडेव्हलप्ड झालेला आणि 2 रिडेव्हलपमेंट चाललेला प्रोजेक्ट. हा कोण आहे? प्रथमेश, माझा शेजारी आहे बरं का. त्याचं बरंच काम झालेलं आहे, खूपच काम झालेलं आहे. प्रथमेशच्या शेजारी हा प्रथमेश आहे. हा देशपांडे रियालिटीचा प्रोजेक्ट आहे. आणि हा जो इकडे आहे ना, हा बिलवलकर, हा जो समोर दिसतोय ना, हा बिलवलकरचा प्रोजेक्ट आहे.
आणि हे हे पांढरा रंग दिलेला ना, हा त्या प्रथमेशचा सॅम्पल फ्लॅट आहे. ही बिल्डिंग कसली भारी दिसते ना, बिल्डिंग है ना, कसली भारी बिल्डिंग. इथे लव कोथरूड, लिव कोथरूड ऑलवेज. आणि हा हा बेलवलकर यांनी तर तिकडे फारच ऐतिहासिक केलेलं आहे, सगळं ऐतिहासिक. घरी जाताना आणि येताना सगळीकडे अशी पावला पावलाकडे रिडेव्हलपमेंट चाललेली आहे बघा. स्नेहशिल्प, स्नेहशिल्प फक्त 344 दिवस राहिलेले आहेत पूर्ण व्हायला. स्नेहशिल्प सोसायटीच्या वर आहे ना पाठीची. आणि हे त्यांचं बघा बेलवलकर, फ्युचर अँड कल्चर, जपूया पुण्याचा अनमोल वारसा. अरे कसला भारी रिजन है ना. आणि ही अशी एवढी बिल्डिंग हे बेलवलकर, जपूया पुण्याचा वारसा. स्नेहशिल्प इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. काय जपूया पुण्याचा अनमोल वारसा हे मराठीत लिहिलेलं आहे. बापरे, किती शहाळी शहाळी. इथे पावसाने धडाधड खाली पडलेले दिसतात. तर आता इथे निघाली हवा. आता इकडे पण आहे रुई. तर इथे भाजी घ्यायचा कार्यक्रम आहे तो. हा भाजी घ्यायचा. दररोज मी इथे भाजी घेतो आणि दूध घेतो आणि मग घरी जातो. आता आतमध्ये जाऊन मी भाजी घेतो. भाजी काय घ्यावी, मला वाटतं टोमॅटो घ्यावे. हे 3 घेतलेले आहे. मला वाटतं 6 टोमॅटो पुरेसे झाले आहे ना. 6 टोमॅटो. अजून काय, ते अजून काय घेऊ, तुम्हाला काय हवंय? नको नको मिरच्या. फोन लगाओ. मला वाटतं ना, ठीक आहे, आवळे आहेत. आवळे आवळे मला फार आवडतात. 2 आवळे घेतो. दोन काकड्या ठीक आहे. कढीपत्ता, मला वाटतं ना टोमॅटो पेक्षा पावसामध्ये बटाटा खायला मजा येईल. बटाटा, हो, पावसामध्ये टोमॅटो पेक्षा बटाटा खायला मजा येईल असं मला वाटते आहे. पावसात कुठली भाजी चांगली लागते? बटाट्याचीच ना. मी टोमॅटो कॅन्सल करतो, मी त्याच्याऐवजी बटाटे घेतो. बटाटे कॅन्सल कॅन्सल. 6 टोमॅटोच्या ऐवजी 6 बटाटे घेतो. हो, 6 बटाटे घेण्याची आयडिया मला वाटतं नाही, हे बेटर आहे. ते बटाटे घेतो. बटाटे त्याच्यात व्हिडिओ करतोय. टोमॅटो घेतो. हो, नंतर घरी जाऊन बघणार, बघत बसणार तुम्ही कसे दिसता आहात.
टोमॅटो काकडी नको. तर हे चांगले चांगले बटाटे तुम्ही इथे काढून ठेवलेत का? मग मी घेतलेले आहेत ते चांगले आहेत का नाहीत? तुम्ही वरच टाकताय ना? हा मग ठीक आहे. हा मोड आले नाही का? हा मग मोड काढलेले आहेत ते. घेतले घेतले हे का? हे का घेतले. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तर ही एवढी भाजी मी घेतलेली आहे. पावसामध्ये कांद्या बटाट्याची भाजी खायला किंवा कांद्या बटाट्याचा रस्सा खायला आवडेल असं मला वाटतं. त्यामुळे मी ही भाजी घेतलेली आहे. अरे हा हिरो दिसता राव, काय हिरो दिसताय. अरे शेठजी हिरो एकदम. काय कटिंग कालच केली काय? अरे एकदम हिरो. घेतलं ना. यार जरा काय पाऊस थांबणार आहे का नाही? अरे बापरे 2 दिवस पाऊस थांबणार नाहीये. तर अशा तऱ्हेने भाजी घेऊन झालेली आहे. आता मी माझ्या घरी निघालेलो आहे. माझं घर असतं सुमेधामध्ये. तर मी आता सुमेधामध्ये निघालेलो आहे. जायच्या आधी प्रभू किरण बेकरी जी आहे ना, त्या बेकरीतून मला शेव घ्यायची आहे. शेव हल्दीरामची बिकानेर शेव. अरे दिवा काय दिवा कुठला लागलेला आहे तो? दिवा कुठला लागलाय? दिवा कुठला लागलेला आहे? असा मोबाईल. हो हो हा आरामात क्रॉस केला मी. हो एकदम आरामात क्रॉस. आरामात. वेळेचं दुकान संध्याकाळी या प्रभू किरण कडनं देवा बिकानेर शेव द्या हो 2. हल्दीरामची बिकानेर शेव. हा भारी दुकान आहे बघितलं ना. बंद करतो मी.